अमरावतीमध्ये नवीन जिल्हा स्त्री रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पार पडला। त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे। संजय राऊत यांनी मला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल धन्यवाद। मला माझ्याबद्दल विचारा, सकाळी उठल्यावर कोणी काही बोलेल आणि तुम्ही मला विचाराल, माझा त्याच्याशी काय संबंध। ज्यांना जे म्हणायचं आहे तो त्यांचा हक्क आहे। लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला उत्तर देण्याची जबाबदारी माझी नाही। तसेच आचारसंहिता आणि आगामी निवडणुका लवकरच लागू होणार आहे। त्यानंतर भूमिपूजन, उद्घाटन यांसारख्या कार्यक्रमावर निर्बंध घालण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय। अजित पवार आमदार पण होणार नाही असा आरोप केला। ठीक आहे, त्यांनी मला शुभेच्छा दिल्या, धन्यवाद। संजय राऊतांना जे आहे ते 15 मी आपल्याला एक सांगू का, मला माझ्यापुरतं विचारा। हे कोणतरी रोज सकाळी उठून काहीतरी विचारणार आणि तुम्ही आम्हाला दांडकं पुढे घेणार आणि हा असं म्हणलं, मला काय घेणे देणे। त्याने काय म्हणायचं ते त्यांचा अधिकार आहे। लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मतं, आपला विचार मांडण्याचा अधिकार आहे, परंतु त्याला प्रत्येकाला उत्तर द्यायला आम्ही काय बांधील नाही। मी आत्ता तुमच्या इथं तासभर भाषण केलं, मी काय आम्ही महायुतीनं विकास केलेला आहे, काय इथल्या लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केलेला आहे, सरकारने काय काय इथं दिलेलं आहे, उद्याच्याला काय काय देऊ पाहतोय, मागं काय योजना बजेटमध्ये दिलेल्या आहेत, त्या सगळ्या तुमच्यासमोर ठेवण्याचं काम आम्ही लोकांनी केलेलं आहे। आणि लवकरच आचारसंहिता लागेल। आचारसंहिता लागल्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या उद्घाटन आणि भूमिपूजनाला मर्यादा येतात आणि मग निवडणुकीचा प्रचाराची धामधूम सुरू होईल। किती लोक उभे राहतात, कुणाला किती जागा मिळतात, त्याकरता थोडंसं पेशन्स ठेवा, थोडीशी सहनशीलता दाखवा। आमचं महायुतीचं ज्यावेळेस ठरेल त्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन एकनाथरावजी, मी, देवेंद्रजी, चंद्रशेखर बावनकुळेजी, सुनील तटकरेजी आम्ही एकत्रपणे तुम्हाला कुणाकुणाला कुठल्या कुठल्या जागा दिलेल्या आहेत आणि काय काय केलेलं आहे ते सांगू।